ज्या प्रकारे पर्यावरणाचे उद्देश पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करत असतो आणि मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या वारीला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्या पद्धतीची गर्दी वाढत चाललेली आहे. म्हणजे गेल्या वर्षीपासून ही संख्या जी वाढत चाललेली आहे. तुम्ही 4,000 कोटीचा आराखडा केला, पण आता दर्शन व्यवस्थेसाठी वेगळं काही करावं लागतं. मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे की ज्या प्रकारे वेगवेगळ्या व्यवस्था आपण सुरू केल्या आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं मी अभिनंदन करेन. जर्मन हँगर असेल, चरणसेवा असेल, बाकी सगळ्या स्वच्छता म्हणजे ज्याला आपण निर्मल वारी म्हणतो, 5,000 टॉयलेट्स वारीसोबत जात आहेत. 1,000 स्वच्छता दूत हे वारीसोबत चालतायत. त्यामुळं कुठेही घाण नाही, कुठेही अस्वच्छता नाही. वारीमध्ये विचारांची निर्मलता तर आहेच, पण वारी तिथनं गेल्यानंतर परिसराची निर्मलता देखील अतिशय उत्तम पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. वाळवंटामध्ये आपण बघितलं असेल, कचऱ्याचा कुठे लवलेश नाही. अतिशय सुंदर त्या ठिकाणची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्मल पाणी पाहायला मिळतं. त्या ठिकाणी कुठेही घाण किंवा विष्ठा आपल्याला पाहायला मिळत नाही. नवीन घाटाची व्यवस्था देखील झालेली आहे. या खूप व्यवस्था झाल्या आहेत आणि ही गर्दी किंवा वारकऱ्यांची संख्या, भाविकांची संख्या ही वाढतच राहणार असल्यामुळेच हा आराखडा करायचा आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आपल्याला अजून मोठा बदल याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि लवकरच हा कॉरिडॉर झाल्यानंतर 40 लाख 50 लाख वारकरी देखील हँडल करण्याची कॅपॅसिटी, ती क्षमता ही आपली तयार होती. वारी मार्ग आहे आणि राजकीय विरोधक सुद्धा देशात आता उतरले. मुंबईमध्ये उद्या ठाकरेंच्या दोन्ही पिढ्या उतरल्या. मी एवढंच म्हणेन, लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. केवळ त्याच्यामध्ये लोकशाही आणि संविधानाची चाड सर्वांनीच ठेवली पाहिजे. बाकी मला असं वाटतं की इतका आनंदाचा सोहळा या ठिकाणी मी अनुभवतो आहे, हा सोहळा त्यांनीही कधीतरी अनुभवावा. आणि विशेषतः जी मंडळी त्या ठिकाणी त्या आंदोलनाचा गैरफायदा घेत आहे, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, काही मंडळी दिसते की त्या ठिकाणी हिंसा करणे, वेगवेगळ्या गोष्टी करणे. माझी ईश्वराला प्रार्थना आहे की एकदा त्यांनाही वारीत या ठिकाणी येण्याची संधी मिळावी, म्हणजे त्यांचंही विचाराचं प्रदूषण संपेल. सरकारवरती सातत्यानं आरोप होतोय या जंतर मंतरवरच्या आंदोलनावरून. तुम्ही सरकारच्या माध्यमातून त्याच्यावरती आता काही आपण ऍक्शन घेणार आहात, ज्या पद्धतीची त्यांना अपेक्षा आहे? चर्चा चालू झालेली आहे, आजही चर्चा झाली आहे. काल सोनम वांगचुक यांनी, आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे काही अनशन होतं, उपास होता, तो त्यांनी सोडलेला आहे, उपोषण सोडलेलं आहे. आज प्रतिनिधींसोबत चर्चा चालू झाली आहे, उद्याही चर्चा होणार आहे. चर्चेतनं मार्ग निघत असतो आणि विशेषतः देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकून या ठिकाणी कॉपीच्या विरोधात, या ठिकाणी पेपर फुटीच्या आणि पेपर लीकच्या विरोधात अतिशय कडक कायदा, त्यासोबत स्पेशल कोर्ट्स, फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि अपराध्यांना त्या ठिकाणी जरब बसवण्याकरता तात्काळ शिक्षा, हे जे काही विधेयक आणलेलं आहे, मला निश्चित विश्वास आहे की देशामध्ये आमची जी तरुणाई आहे त्या तरुणाईला याच्यामुळे समाधान होईल. राष्ट्रीय स्तरावर जसं आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न होतोय, तसं राज्य स्तरावर आंदोलकांशी बोलण्याचा काही प्रयत्न सुरू आहे? आम्ही नेहमीच बोलत असतो. राज्यात कुठलेही आंदोलन असलं तरी आम्ही बोलतच असतो. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा अतिशय सुंदर उपक्रम गेली अनेक वर्ष चाललेला आहे. याची सांगता आपण या ठिकाणी करतो आणि एकूणच या उपक्रमाच्या माध्यमातून गावोगावी पर्यावरणाची जागृती करण्याचा प्रयत्न आपण करतो. खरं म्हणजे वैष्णवांचं तत्वज्ञान
हेच पूर्णपणे पर्यावरणाच्या अवतीभोवती गुंफलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण संतांच्या मांदियाळीत प्रत्येक संतांनी आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व देखील सांगितलंय आणि पर्यावरणपूरक जीवनाचा देखील संदेश दिलेला आहे. आणि म्हणून वारीच्या निमित्ताने हाच संदेश पोचवण्याचं काम ही पर्यावरणाची वारी करते. मी पर्यावरण विभागाचं, प्रदूषण नियंत्रण मंडळाचं, सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज संजय महाराज पाचपोर यांचं कीर्तन आपण ऐकलं, त्यातनं पर्यावरणाचा विचार आपण ऐकला. त्यासोबत दरवर्षी चंदाताईंचं भारूड असतं, यावेळेस संध्याताईंचं होतं. पिढी बदलते आहे आणि तीच पिढी शाहीर माळींकडे बदललेली पाहायला मिळाली. आणि पृथ्वीराज आता 10 वर्षापूर्वी त्याला छोटंसं बघितलेलं होतं, त्यामुळे त्यांनीही पोवाड्याच्या माध्यमातून आणि गोंधळाच्या माध्यमातून तोच विचार आपल्यापर्यंत पोचवला. निश्चितपणे आज जगाच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर तो पर्यावरणाचा प्रश्न आहे. कोणीही एक व्यक्ती हा प्रश्न सोडवू शकत नाही, पण आपण सर्व एकत्रित आलो आणि खऱ्या अर्थानं संतांच्या विचारावर चालायचं ठरवलं तर हा प्रश्न निश्चितपणे सुटू शकेल. आणि म्हणूनच ही जी काही परंपरा पर्यावरणाच्या वारीची पंढरीच्या दारीमध्ये आणण्याची आपण सुरू केली आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. संजयजी, आपण दरवर्षी अतिशय सुंदर याचं संचलन करता, त्याबद्दल आपलंही, राहुल रेखावारजी आपलंही मनापासून अभिनंदन करून मी सर्वांना शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा
ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव जनाबाई तुकाराम नामदेव जनाबाई तुकाराम नामदेव जनाबाई तुकाराम नामदेव जनाबाई तुकाराम हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव जनाबाई तुकाराम नामदेव जनाबाई तुकाराम धन्यवाद धन्यवाद खूप खूप सर्वांचे आभार मॅडम उद्या विठ्ठलाला साकडं काय मागायचं? विठ्ठलाच्या चरणी हेच साकडं की प्रत्येक महाराष्ट्राचा नागरिक देशाचा नागरिक जे त्याच्या समोर जे प्रश्न आहेत ते सुटो आपला जो बळीराजा आहे तो सुखी हो आणि सगळ्यात जरुरी म्हणजे आपले जे नेते आहेत मोदीजी असो देवेंद्रजी असो किंवा राज्यकर्ते असो त्यांना एवढी सद्बुद्धी राहो की लोकांसाठीच ते जीवनभर जगतात. आषाढीची पूजा आणखी किती वर्ष व्हावी तुमच्या आणि फडणवीस साहेबांच्या हस्ते काय मागणं करा का दिल्लीत आम्ही तर जीवनभर करणार ना कुठेही असो नागपूरमध्ये असो मुंबईत असो पंढरपूरला असो आम्ही आपल्या घरून पण पूजा करतोच दरवर्षी. आषाढी एकादशीची पूजा महापूजेचं बोल महापूजा आम्ही घरून पण करतो. विश्वास आमचा तोच आहे नाही महापूजेवर विठ्ठलावर. पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल का? नाही मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार.